परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात. यामध्ये गंगाखेड, परभणी, जिंतूर, पाथरी, परतूर आणि घनसांगवी. यामध्ये परतूर आणि घनसांगवी हे 2 जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ हे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. 1952च्या निवडणुकीमध्ये PWPचे नारायणराव वाघमारे हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. तर 1957च्या निवडणुकीमध्ये नागोराव पांगारकर हे काँग्रेस पक्षातर्फे या निवडणुकीत विजयी झाले होते. तर 1962च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. तर 1971च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी झाले होते. 1977च्या निवडणुकीमध्ये शेकापचे शेषराव देशमुख परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी झाले होते. 1980च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे रामराव लोणीकर हे विजयी झाले होते. तर 1984च्या निवडणुकीमध्ये परत एकदा रामराव लोणीकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. तर 1989च्या निवडणुकीमध्ये अशोकराव देशमुख हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. 1991च्या निवडणुकीमध्ये अपक्ष अशोकराव देशमुख यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला व परत एकदा या मतदारसंघात निवडून आले होते. तर 1996च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश जाधव हे या मतदारसंघात विजयी झाले होते. तर 1998च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे या मतदारसंघामध्ये विजयी झाले होते. तर 1999च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सुरेश जाधव हे विजयी झाले होते. तर 2004च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे हे या मतदारसंघामध्ये विजयी झाले होते. 2009च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे गणेशराव दुधगावकर हे या मतदारसंघात विजयी झाले होते. 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव हे विजयी झाले होते. तर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा संजय जाधव हे दुसऱ्यांदा निवडून आले होते.